नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांकेतिक भाषा या प्रकरणातील अक्षराऐवजी अंक वापरणे हा टॉपिक पाहिला. आज आपण अंकाऐवजी चिन्ह वापरणे हा टॉपिक पाहणार आहोत. त्यावर आधारित कशा प्रकारे क्वेश्चन्स येणार हे आपण आज पाहूया आणि मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन देईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. संख्या व चिन्ह तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1 व 2 साठी हा तक्ता दिलेला आहे. त्यावर आधारित हे प्रश्न आहेत. हे बघा, हे चिन्ह आहेत आणि त्यांना ह्या संख्या दिलेल्या आहेत. मग बघा, इथे मायनस, नंतर इथे मल्टिप्लिकेशन, इथे ट्रायंगल आणि हे सर्कल या चिन्हांची तयार होणारी संख्या लिहा. म्हणजे इथे सोप्या पद्धतीने खूप सोपा क्वेश्चन दिला आहे. ह्यामध्ये फक्त आपल्याला या चिन्हांना कोणती संख्या दिलेली आहे ती लिहायची आहे. इथे बघा मायनस, इथे 4 आहे मायनसला. त्यानंतर इथे मल्टिप्लिकेशनला इथे बघा तुम्ही 8 आहेत. त्यानंतर इथे ट्रायंगलला 0 आणि इथे सर्कलला इथे बघा 6 आहे. मग इथे आपलं 4806 4806 इथे बघा पहिलंच आन्सर आपलं इथे येत आहे. अशा प्रकारे खूप सोपे सोपे क्वेश्चन आहेत. दुसरा प्रश्न आपण बघू. 2048 ही संख्या कोणत्या चिन्हाने दाखवाल? इथे बघा 2 साठी यांनी प्लस साईन दिलंय, 0 साठी ट्रायंगल दिलाय आणि 4 साठी मायनस आणि 8 साठी मल्टिप्लिकेशनचे साईन दिलंय. मग इथे बघा, इथे प्लस, ट्रायंगल, मायनस आणि मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपला हा तिसरा क्वेश्चन बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. आता आपण प्रश्न 3 व 4 साठी हा टेबल दिलाय, त्याच्यावर आधारित क्वेश्चन सॉल्व करूया. इथे तुम्ही बघा, इथे अंक आणि त्यासाठी चिन्ह दिलेली आहेत. मग इथे हे हे चिन्ह दिलंय गुणुले. मग इथे लिहिताना आपल्याला ह्या चिन्हाला जी संख्या आहे ती लिहायची आहे. 4 आहे बघा, इथे 4 मल्टिप्लिकेशन, इथे बघा गुणुले दिले त्यांनी. त्यानंतर इथे बघा 2, त्याला इथे 2 आहे, वजा म्हणजे सबस्ट्रॅक्शन. इथे बघा 5. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि जे काय आन्सर येईल त्याला कोणतं चिन्ह इथे येतंय ते पाहायचं आहे. मग 4 दुने 8, 8 मायनस 5 3, म्हणजे इथे तुमचा आन्सर येताना हे बघा, हे ट्रायंगल बघा 5, 4 दुने 8, 8 मायनस 5, इथे आन्सर आलं आपलं 3. मग 3 ला इथे ट्रायंगल असल्यामुळे आपलं इथे दुसरं ऑप्शन बरोबर येणार. चौथा क्वेश्चन, हे बघा, हे साइन भागिले इथे स्क्वेअर गुणुले अशा प्रकारे दिलंय. मग हे बघा 8 येणार इथे, डिवायडेड बाय इथे 1 आणि इथे मल्टिप्लाय, हे बघा इथे हे 5. मग 8 भागिले 1 इथे 8 येणार, मल्टिप्लाय बाय 5, त्याच्यानंतर 8 पंच इथे आपला आन्सर येते 40. मग हे बघा आपला चौथा ऑप्शन 8 पंच 40. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत.
खूप खूप सिम्पल क्वेश्चन आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन देते, ते तुम्ही सॉल्व करा. थँक्स फॉर वॉचिंग.